नमस्कार मंडळी. खूप खूप दिवसांनी आपण भेटतोय. म्हटलं महिला दिनाच्या निमित्तानं तुम्हाला बाई पुराण ऐकवूया. एकदम वेगळं आहे बरं का. मला नक्की आवडलं आणि खात्री आहे की तुम्हालाही आवडेल. तर मग वेळ न घालवता आता सुरू करते बाई पुराण. लेखक अनामिक आहेत आणि वाचक स्वर माझा म्हणजे सुवर्णा बोडसचा. बाई, केवढा हा पाऊस आणि सतत कोसळतोय. बाई, 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 बाई आणि या विजांची तर आता मला भीतीच वाटतेय. आता ही बाई कोण बरं? नेहमी हा प्रश्न मला पडतो. या बाईचा पत्ता एकदा शोधून काढायलाच हवा. गोंधळात पडलात ना? मला असंच म्हणायचंय की आता तुम्हीच बघा ना, लहान मुलगी असू दे, तरुणी असू दे किंवा अगदी आजीबाई असू दे. बाई हा शब्द प्रत्येक बाईच्या तोंडी असतोच. आता हेच बघा ना, मी काय म्हटलं? बाई, केवढा हा पाऊस! म्हणजे भीती वाटली तरी बाई, असंच म्हटलं जातं. आणि अगं बाई, थांबला वाटतं हा पाऊस. असा आनंद झाला तरी बाई, हाच शब्द ऐकू येतो. म्हणून मी विचारलं, ही बाई कोण? पाऊस कोसळत असताना आपल्या कृष्णाच्या आठवणीनं, काळजीनं राधा काय म्हणते ते आपण ऐकलंय ना गाणं? झिम झिम पाऊस पडे सारखा, यमुनेलाही पूर चढे. पाणीच पाणीच हूकडे ग बाई, गेला मोहन कुणीकडे. तर एखादी छोटीशी चिमुरडी सुद्धा गाण्यातून काय सांगून जाते माहितीये? तुझी नि माझी गंमत वहिनी, ऐक सांगते कानात. आपण दोघी बांधूया ग दादाचं घर बाई उन्हात, दादाचं घर बाई उन्हात. आता इथे दादाची तक्रार करायची. ती करताना सुद्धा बाई. बाई या शब्दाचा उगम शोधायला गेलो तर काही मिळतच नाही. बहुतेक प्रत्येक बाईच्या तोंडी उपजत नकळतच हा शब्द असावा. खूप वर्षापूर्वी नागपंचमीच्या सणानिमित्त म्हटली जाणारी एक ओवी एका पुस्तकात वाचायला मिळाली होती. पंचमीचा सण बाई, दणादणा आला, मुरारी भाऊ आला. बाई जाते मी माहेराला, सासूबाई आत्याबाई तुमच्या लेकाला, जेऊ घाला दही साखर भाकरीला, मी तर निघाले माहेराला. बघितलं सख्यानो, बाई हा शब्द किती वेळा आणि किती सहज या ओवीमध्ये आलाय. अगदी हे गाणं सुद्धा आपण ऐकलेलं असेलच. कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम. आता आणखी एक. सख्यानो, लहानपणी खेळलेला भोंडला आठवतोय का? खिरापत ओळखणं, पाटावरचा हत्ती, भोवती धरलेला फेर, भोंडल्याची गाणी, अगदी मज्जा असायची. त्या गाण्यामध्ये दडलेला बाई हा शब्द हळूच या गाण्यातून कसा डोकावता येतो बघा. अस्स माहेर सुरेख बाई, खेळाया मिळत, अस्स सासर द्वाड बाई, कोंडूनी मारीत. म्हणजे बघा हां, माहेरची आठवण काढून भावूक झालं म्हणून बाई आणि सासरची तक्रार करताना राग आला म्हणूनही बाईच. मज्जा आहे ना? आणखी एक नाट्यगीत. कठीण 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 किती पुरुष हृदय बाई, कठीण 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 किती. हे नाट्यगीत आठवलं ना? असा हा शब्द बाई.
कवी आणि गीतकार, मग ते पुरुष असले तरी त्यांनासुद्धा बाई शब्द कवितेत, गाण्यात वापरल्याशिवाय राहवलं नाही हं. केदार शिंदेसारख्या दिग्दर्शकानं सुद्धा सिनेमाचा विषय बाईच्या मनातलं ओळखता येतं, ऐकू येतं असा ठरवला आणि सिनेमाचं नाव ठेवलं अगं बाई अरेच्चा. अगदी दी माडगुळकर यांनासुद्धा आपल्या गाण्यामध्ये, गीतांमध्ये हा बाई शब्द वापरावासा वाटला आणि गाणं तयार झालं. ऐन दुपारी यमुना तीरी खोडी उगी काढली ग बाई माझी करंगळी मोडली ग बाई माझी करंगळी मोडली ग बाई माझी करंगळी मोडली. आपल्या मराठी भाषेवर संत आणि धार्मिक वाङ्मयाचा पगडा होता आणि अजूनही आहे. पूर्वी भावना व्यक्त करताना कवीला देवादिकांचा आधार घ्यायला लागायचा. असा एक काळ होता. राधाकृष्णाशिवाय प्रेम या विषयाला हात घालणं थोडंसं गैर समजलं जायचं. त्यामुळे पूर्वी स्त्रीच्या केशसंभाराविषयी लिहिताना सुद्धा कवी म्हणतात, कसा ग गडे झाला कोणी ग बाई केला राधे तुझा सैल अंबाडा. हे लिहिता लिहिता अजून एका गाण्याची आठवण झाली. ती म्हणजे नाही खर्चिली कवडी दमडी नाही वेचला दाम विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम. ही झाली ओरिजिनल गाणी. आपण रिमिक्सचा सुद्धा जमाना बघितला. त्याच्यामधलं हे गाणं आठवत असेल तुम्हाला. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. आठवते ना हे रिमिक्स गाणं? आणि तरुणाईला ते आवडलं पण. भांगडा पॉपवर ठेका धरणारी तरुणाई हळूहळू मराठी गाणीसुद्धा ऐकायला लागली. अर्थात ही किती चांगली गोष्ट आहे नाही का? आपण बघितलं की कितीही आपण मॉडर्न झालो, इंग्रजी भाषा शिकलो तरी अगं बाई अर्थात OMG म्हणजे ओ माय गॉड सारख्या अनेक इतर शब्दांनी किंवा मोबाईलच्या शॉर्ट शब्दांनी हळूहळू ती जागा काबीज केली आहे. असं असलं तरीसुद्धा अगं बाई याच्या जागी दुसरा कोणताही शब्द पटकन वापरला जात नाही. एक छोटीशी आठवण इथं सांगावीशी वाटते. आम्ही 10-12 वर्षांपूर्वी कोकणातल्या एका छोट्याशा घरी गेलो होतो आमच्या नातेवाईकांकडे. तेव्हा नुकतेच डिजिटल कॅमेरे नवीन आले होते. त्या कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर चित्र दिसतं ही गोष्ट नवीन होती. आम्ही त्या घरातल्या आमच्या छोटुकलीचा नाच आणि तिचं गाणं जेव्हा त्याच्यावरती रेकॉर्ड केलं आणि तो स्क्रीन तिनं बघितला मात्र आणि तिनं एका विशिष्ट कोकणी स्वरात एक हात कमरेवरती आणि दुसरा हात गालावरती ठेवून अगे बाय असं कोकणी विशिष्ट स्वरात म्हटलं तेव्हा आमचं आम्हालाच इतकं मस्त वाटलं आणि हसूच आलं. आपल्या लहानपणी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असताना आपल्याला दांडेकरबाई, कुलकर्णीबाई, देशपांडेबाई अशी आपल्या शिक्षकांना बाई म्हणण्याची पद्धत होती. अर्थात मध्यंतरीच्या काळात बाई या शब्दाला काहीसा वेगळा अर्थसुद्धा प्राप्त झालेला होता. पण तरीही बाई म्हटल्यानंतर मला तरी अजूनही शाळेतल्या बाईच आठवतात. जुन्या मराठी चित्रपटातले सुप्रसिद्ध अभिनेते निळू फुले यांचा बाई वाड्यावर या हा डायलॉग इतका प्रसिद्ध झाला की अजूनही आजच्या मोबाईल व्हॉट्सॲपच्या जमान्यात त्याचे अनेक मीम्स तयार होतात. मराठी किंवा हिंदी मालिकातून एक बाई दुसऱ्या बाईला कशी छळते, कट कारस्थानं करते हे हल्ली भरभरून दाखवलं जातं. प्रत्यक्षात असं होतही असेल किंवा नसेलही मला माहीत नाही.
मुंबईसारख्या ठिकाणी ट्रेनमधून प्रवास करताना एकमेकींशी कचाकचा भांडणाऱ्या या बायका प्रसंगाला बायकाच बायकांची मदत करतात हे मी डोळ्यांनी पाहिलंय. काय घ्यायचं, काय सोडायचं, कोणाशी कसं वागायचं, नाती कशी जपायची, संवाद कसा साधायचा, घराचं घरपण कसं टिकवायचं, नोकरी, घर, मुलं, नातेवाईक या सगळ्यांचा बॅलन्स कसा ठेवायचा, या सगळ्या गोष्टी बायकांना म्हणजेच आपल्याला छान जमतात. तर हे बाईपुराण न संपणारी कहाणी आहे. त्यात म्हणाल तेवढी भर घालता येते आणि साहित्य पंगतीची रंगत वाढवताही येते. शेवटी आपला नेहमीचाच संवाद लिहितोय. बरं बुवा, आज तरी इथेच थांबवतो हे बाईपुराण. मंडळी, हे असं बाईपुराण. हा लेख पहिल्यांदा मी वाचला ना तेव्हा वाटून गेलं, अगं बाई खरंच की. इतक्या वेळेला बोलता बोलता आपण हा बाई शब्द वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना सहजपणे वापरतो की तो का आणि कशासाठी वापरतो त्याला काही उत्तर नाही. पण काही म्हणा, त्या बाई शब्दानं वाक्याचं सौंदर्य वाढतंच आणि जी भावना व्यक्त करायची ती अलगदपणे ऐकणाऱ्याच्या मनापर्यंत पोहोचते. असो, तुम्ही म्हणाल, किती गं बाई बोलशील? पण हे बाई पुराण कसं वाटलं ते जरूर कळवा हं. त्यावर तुम्ही म्हणाल, व्हय गी माझे बाय.